डिलिमिटेशन विधेयकावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। आमच्याकडे अजूनही विधेयक आलेलं नाही। विधेयक आल्यास 24 तासात विचार करू आणि निर्णय घेऊ। तर 50% जागा वाढणार असतील तरच आम्ही चर्चा करू, अशी भूमिका त्यांनी मांडली। विचार करायला आपण सगळे इंडिया अलायन्समध्ये बसूया, ही डीएमकेची लाईन मी स्वतः ऐकलेली आहे। त्याच्यामुळे त्यांच्या ह्या सगळ्यांबरोबर चर्चा करूनच इंडिया अलायन्स एक मताने निर्णय घेईल। असं झालं त्याच्या आधी ना 50%चं आलं ना फॉर्म्युला आला आणि विधेयक पडलं, आणि त्याच्यामुळे नवीन विधेयक आमच्याकडे आलेलं नसल्यामुळे आम्ही विधेयकावर कसं बोलणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा। 50%चा जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे।